श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात मंदिर परिसरातील भूसंपादन करण्यात येणार आहे। त्याचा सर्वे 2 मे पासून सुरू होतोय। यामध्ये पहिल्या टप्प्यात मंदिर परिसरातील 139 मिळकतींचं सर्वेक्षण होणार असून त्यामध्ये या मिळकतींची सद्यस्थिती प्रामुख्याने पाहिली जाणार आहे। राज्य शासनाने श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा तयार केलाय। एकूण 1445 कोटी 95 लाख रुपयांचा हा आराखडा असून तो 6 मे 2025 रोजी मंजूर केलाय। यातील पहिल्या टप्प्यातील 143 कोटीच्या कामांना प्रारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात श्री अंबाबाई देवीचं मुख्य मंदिर आणि मंदिर परिसरातील अन्य देवदेवतांच्या मंदिरांच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। हे काम अंतिम टप्प्यात आलं असून दुसऱ्या टप्प्यात मंदिराबाहेरील परिसराचा विकास केला जाणार आहे। यासाठी मंदिर परिसरात असणाऱ्या मिळकतींचा सर्वे 2 मे पासून सुरू होणार आहे। यासाठी करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली 3 पथकांची स्थापना केली आहे। ही पथकं 2 मे पासून मंदिर परिसरातील मिळकतींचा सर्वे करतील। पहिल्या टप्प्यात 139 मिळकतींचा सर्वे होईल। त्यांची यादी देवस्थान समितीनं मौसमी चौगुले यांच्याकडे सोपवली आहे। प्राथमिक अंदाजानुसार मंदिर परिसरात 5000 चौरस फूट जागांवर विविध घटकांनी अतिक्रमण केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। सर्वेनंतर विस्थापित होणाऱ्या मिळकतधारकांचं पुनर्वसन, त्यांना द्यावी लागणारी नुकसान भरपाई यासह अन्य कोणतंच धोरण जिल्हा प्रशासनाने जाहीर न करताच सर्वे सुरू केल्याबद्दल मिळकतधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।